नमस्कार मित्रांनो, आज आपण आज 4 तारीख आहे. आज आपण परत एकदा आपल्या जवळच्या शेजारच्या गावात व्हिडिओ स्तंभ बघण्यात आलो आहे. तर कोण कोण आपल्यासोबत? सार्थक नाईक. सार्थक, तुमचा चेहरा दाखवा. अभिषेक, तुमचा चेहरा दाखवा. आज यायचं कारण म्हणजे आज पण लोक कपलचं एंट्री चालू आहे. आपण मध्ये जायचं ना, काय बाबा बरं यायला लागेल. थंड घे ना बाबा, आपला नियमित ब्लॉग नाही आपला जरा सांस्कृतिक ब्लॉग का रे करायला चलशील ना. आजचे दिवस लवकर मम्मी पप्पा इथंच असतील. मम्मी पप्पा सकाळी निघले होते, इथंच असतील. पाया पाडणारे पाया पाडताना ब्लॉग बघते सारखे. ते कसं मी पाय पडतो, माझं पण व्हिडिओ 208 वर्षावर त्या दिवशी येते जवळ आता नाही आले. त्या दिवशी गर्दी होती. आज एवढी गर्दी नाही, तरी पण लोक आहे आज बऱ्यापैकी. जेवढे पाय जवळून बघता येईल ना. अरे काल आम्ही तिथूनच बघितलं मागून, जागा नव्हती. त्या दिवशी मागूनच बघितलं ना आम्ही. मग गेलो वापस. पण आज घरचे आले का? असतील गाडीत दिसत नाही तर गाडी मग गेले असतील बहुतेक. आपण आलो असं ते गेले असतील काल. बरोबर. इथं 208 वर्ष एवढे देईन. त्या दिवशी नाही काढता आला. आज तरी काढून घेऊ आपण व्हिडिओ फोटो का रे. 4 साईडने हिंडायचं करा पहिलं. 4 साईडने हिंडू, मग पुढे फोटो काढू आणि मग स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघू. तर मित्रांनो, ही दुसरी साईड आहे त्याची, विजय स्तंभाची दुसरी. 4 साईडने मित्रांनो असं दिसतं बघा. आज पण गर्दी एवढी तर नावले प्रत्येक एक ना एक ह्याच्यावर झूम करून नाव लिहिलेली. एवढं झूम होतं आपल्यामध्ये. प्रत्येक नाव आहे इंग्लिशमध्ये. मित्रांनो बघा, ह्याच्या बारीक बारीक नावाने लिहिलेली आहे, तुम्ही वाचू शकता. नेम ऑफ 500 महार वर लिहिले. लेजंड. एक ना एक शब्द डिटेलमध्ये वाचा तुम्ही. दमार यश सिद्धी. मित्रांनो तुम्ही बघू शकता जयस्तंभ कमान. हे थोडं आपल्याला मराठीच लँग्वेज आहे पण जरा थोडंफार समजत नाही आहे. तुम्ही इंग्रज लोका नियमित मेळा विलाही कीर्तीन राहावी लाहून जयस्तंभ. थोडेफार भाषा आपल्याला वाचता येणार नाही, आबोली भाषा आहे ती. तुम्ही वाचा मित्रांनो. मी तुम्हाला ह्याचा पूर्ण झूम करून व्हिडिओ दाखवतोय, तुम्ही वाचू शकता तर वाचा. ही भाषा थोडीफार अवघड मराठीच आहे पण थोडीफार जरा कठीण जाती वाचण्याकरता. मग त्या दिवशी बघा, ज्या दिवशी 1 जानेवारी होती त्या दिवशी ह्या साईडनी एक्झिट होती आणि ह्या साईडनी एंट्री होती. ह्या साईडनी तर इथं मोकर गर्दी होती. तसं आज एवढी गर्दी नाही आहे. त्यामुळं आम्ही आज यायचं कारण असं की आज जवळून विजयस्तंभाला बघता येईल. आणि ते बघा, एका बारीक पोरांनी तिथं आर्ट केलेलं आहे. बारीक छोटा विजयस्तंभ आणलेला आहे तिथं, तो तसाच ठेवलेला आहे. ज्याचा पण असेल तो जर व्हिडिओ बघत असेल तर त्याला आनंद होता असेल माझ्यामुळं. तर चांगलं काम केलं आहे बाळा तू. चांगला एक 208वा शौर्य दिन तू एक बारीक केलेले. एक छोटंसं पुस्तकाची गर्दी होती इथं. आज तर गर्दी पण नाही. विजयस्तंभाच्या मागे भावांना इथं मित्रांनो संविधान बुक फेअर होतं. इथं बुकची हे सगळे लाईन होती. आज तर एवढी काय गर्दी नाही आहे, तरी पण बऱ्यापैकी लोक फोटो काढायला आलेली. लोक फोटो काढत खातेच मग पाया पडायला फोटो काढायला आलेली. अजून काही लोक इथे फोटो शूट चालू आहे. काही लोक चिंचा वगैरे खात होते. मित्रांनो त्या दिवशी तुम्हाला चिंचा खायला नसत्या भेटली तर चिंचा पण आहे, तुम्हाला दिसत नाही. लोकांना त्या दिवशी पाय पडायला नाही भेटल्याच्या. हां, काही लोकांना जवळून पाया पाडता नाही आलं, दर्शन नाही घेता आलं. पण त्यामुळं आज तुम्हाला बघायला भेटू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही 1 जानेवारी झाल्याच्या नंतर पण दुसऱ्या वेळेस व्हिजिट करा. आज तुम्हाला काहीच गर्दी बघायला भेटणार नाही. त्यामुळे तुम्ही आज किंवा एवढा 1 महिनाभरात तुम्ही का पण इथं व्हिजिट करा. तर आता तुम्ही काय म्हणतात, कसं भारी वाटलं आज परत बघून? त्या दिवशी बघता नाही आलं आपल्या व्हिडिओला, गर्दी असले कारण. आणि इथून यायची जिथून आपण येत होतो आपल्याला बाहेरच थांबायला जागाच नव्हती यायला. गर्दी नव्हती म्हणून आपल्याला बाहेरच थांबायला लागलं. तसं आज आपल्याला आतमध्ये येता आलं, त्याच्यामुळे थोडा आनंद आला. दर्शनातून जवळून भेटणारे माणसांना. हां, आणि तुम्हाला 4 साईडने आता हिंडता येईल. पण त्या दिवशी तुम्हाला 4 साईडने हिंडता नव्हते. तुम्हाला ह्या साईडने एंट्री होती आणि ह्या साईडने एक्झिट, ह्या साईडने एक्झिट, ह्या साईडने एक्झिट. हां, एक साईड एंट्री होती फक्त यायला, बाकी 4 साईडने बाहेर एक्झिट होती. कारण इथं जास्त गर्दी होती ना त्या दिवशी, त्यामुळे एक्झिट जास्त ठेवल्या.
तिथं आलं. नाही नाही सरकारी झाड आहे ह्याच्यावर चढतात. इथं पण भोंगे होते, इथं पण भोंगे अजून काढलेलं नाही. आत्ताची हे रिडिझाईन करायचं काम चालू आहे. प्रत्येक लोक हे जे सामान वगैरे पॅकेजिंग करतात ते जे बांबू वगैरे आणले ते सगळे काढणार. ते उद्यापर्यंत हे पण निघून जाईल. जे खालचे लाऊड वगैरे आहे हे पण होते निघून जाणार आहे. तर मित्रांनो अजून पण तुम्ही या बघा, अजून पण लोक येण्याची प्रगती जी आहे 1-2 चालू आहे. तर धन्यवाद मित्रांनो आजचा ब्लॉग बघितल्याबद्दल. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, बेल आयकॉन दाबा. 1 रुपये वाटा. तर नमो बुद्ध आहे, जय भीम. पण आहोत त्याच जागे जवळपास आता आम्ही एक अर्धा-1 तास दर थांबणार आहे अजून इथं. अजून कसं बघतोय कोण येतं आहे कोण वगैरे, आपले कोण मित्र वगैरे 2-3 जण येणारे थांबलेले. असं वाटतं इथं एक जवळपासच आहोत. आम्ही जरी पण 1 किलोमीटर राहत असलो जवळच, तरी पण आम्हाला वाटतं असं जवळच राहावं असं एक ह्याच्या पलीकड साईडला बिल्डिंगला. आपल्याला मस्त इथून यायला 1 किलोमीटर लागते. तसं आपण दररोज त्याला आलं पाहिजे माहिती आहे बघा गेलं तर. पण आपण येत नाही मित्रांनो. पण इथून पुढं आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो की तुम्ही व्हिडिओ जर बघत असाल तर व्हिडिओ कमी बघा, डायरेक्ट लाईव्ह तुम्ही समोर येऊन बघा. कारण की समोर येऊन बघितलं ना तुम्हाला खरं आनंद होईल व्हिडिओ बघण्यापेक्षा. ह्यो विजयस्तंभावर आलता पाया पडून नंतर झाल्याच्या नंतर भूक लागल्याचं काही नियोजन नाही सध्या, त्यामुळं डायरेक्ट चिंचा पाडून खायला लागलेला आहे. त्यामुळं आता याची हवा नीट मार फक्त बाबा. पडला का 2-3 चिंचा खाली. चिंचाचं झाड आहे मित्रांनो 4 साईड. तुम्ही जर आला असेल तुम्हाला माहिती असेल 4 साईडनी चिंचाची झाडं आहे आणि त्यांना चिंचा आलेला आहे. त्यामुळं असे ह्याच्यासारखे बारीक पोरं चिंचा पाडून खातात ते. फक्त खाली नको पडू रे मित्रांनो. आता आम्ही थोड्याच वेळात घरी जाणार आहे कारण की जवळपास 1-1.5 तास झालेला आहे. सार्थक तू इथं आला, तुझी जात पण नसेल, तू इथं आला, तुला बघायचं आवडतं का असे हे काय? नाही तुमच्यामुळं आलोय जरा पाय पडायला. त्या दिवशी गर्दी होती ना, येता आलो नाही याच्यावर. हां ने स्वप्न नव्हतं, हे पण होतं. केव्हापासून 3 दिवस झाले येतोय तरी गर्दी काय संपतच नाही. हां ते पण आहे. 3 दिवस झाले मित्रांनो गर्दी चालू आहे. दिवस यश भाऊनी मला आणले तरी मग आज दर्शन झाले मोठे. हां नाही त्या दिवशी आपण 3 दिवसापासून आपण यायचा प्रयत्न केला पण 3 दिवस गर्दी असल्यामुळं आपण आज आलोय. आज 4 तारीख आहे, आज 4 तारखेमुळे आपण आज आलोय. पण सकाळ टायमिंग किती झालं तरी 12 वाजून 3 मिनिटं झालेत. आम्ही आत्ता आलो कारण की 3 दिवस झाले खूप गर्दी होती. तशी आज काहीच गर्दी नाही. आज उलट एकदम रिकामा जागा आहे त्यामुळं आलो. त्या दिवशी आम्हाला इथे यायचं होतं पण गर्दी असल्यामुळे आम्हाला येता नाही आलं. असं काही विषय नाही. पण आज आम्हाला तरी पण बघा भेटलं आपण डेकोरेशन काय वगैरे का काढलेलं नाही. आणि याच्यासाठी गुच्छ आणला माहिती आहे गुलाबाचा. नाही माणसं त्या दिवशी त्याला गुच्छ होते. त्या दिवशी आपण आलतो ना त्या दिवशी भरभरून गुच्छ आलते. प्रत्येक भारताच्या प्रत्येक राज्यातून आज जाईन आणि इथं ठेवून येईन मग. हा येणार ना. आता प्रत्येक भीमसैनिक जो आहे तो प्रत्येक येताना काही ना ते काही हार फुलगुच्छ किंवा काही त्यांच्या जसं जमेन प्रत्येकाच्या आवडीसवडीने जे भेटन ते आणतात असं आहे. आणि तसं तुम्ही पण येताना मित्रांनो खाली आत काही येऊ नका. तुम्ही जे आणताना जे पण काही सहकुशीने आणता येईना काही पण आणा फुलं वगैरे. त्या मित्रांनो आता जायचं टायमिंग झालेलं आहे. आता आम्ही निघालो आहे आमच्या गावात पार्किंगची दिशेने. हां आता पार्किंग दिशेने चालू सार्थक. आता तुला थोडं वाईट वाटत असेल ना तर चाललो आहे आपण पण असं काय नाही. तर मित्रांनो आता आम्ही आमच्या पार्किंगच्या दिशेने चाललेलो आहे. आता जवळपास टाईम झाला आहे आम्हाला 1-3 वाजलेत आता. त्यामुळे आता आम्ही घरी चाललो आहे. पार्किंग त्या साईडला बहुते आपली. तर मित्रांनो आता आम्ही चाललो तरी पण गर्दी आहे. तर आता फोटो वगैरे सगळे काढून झाले आमचं. आता आम्ही आमच्या पार्किंगच्या साईडला चाललेलो आहे. मित्रांनो त्या दिवशी बघा ह्या साईडने फक्त नुसती एंट्री होती, एक्झिट नव्हतं. तर आम्ही ज्या साईडने आलो त्या साईडनेच परत आज नाही ज्या साईडने आलतो त्या साईडनेच परत चाललो आहे आम्ही. म्हणजे आज एवढी गर्दीच नाही. त्या दिवशी आम्हाला फक्त इथून एंट्री भेटत होती, एक्झिट भेटत नव्हती. पण आज आम्ही एक्झिट पण इथूनच आहे आणि एंट्री पण इथूनच आहे आजचे दिवस.